धुळे शहरातील युनिटी सर्कल परिसरात आज सायंकाळी घडलेल्या मिसफायरच्या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार येथील एका परवानाधारक शस्त्रविक्रीच्या दुकानात बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली। ही गोळी दुकानाबाहेर पाणी पित असलेल्या एका 50 वर्षीय महिलेच्या उजव्या मनगटाला चाटून पुढे गेली। यानंतर ती गोळी समोरील घराच्या पत्र्यावर जाऊन आदळल्याचे सांगितले जात आहे। या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज सायंकाळी 5:30 दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। सायंकाळी उशिरा त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कुठेही कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे। धन्यवाद।